बोलो येशू प्रभू की किती लोक आनंदित आहेत आज? म्हणा मी आनंदित आहे कारण येशू माझ्या बरोबर आहे. म्हणा सगळेजण मी आनंदित आहे कारण येशू माझ्या बरोबर आहे. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पिता, आम्ही सर्वजण प्रभू येशूच्या नावामध्ये तुला धन्यवाद देतो. पुन्हा एकदा कोटी कोटी धन्यवाद तुला, लाखो धन्यवाद फादर, मिलियन धन्यवाद. तू महान परमेश्वर, तू सर्वशक्तिमान देव, तू देवांचाही देव आहे आणि आमचा उद्धारक परमेश्वर आहे. आज आम्ही सर्वजण तुझ्या चरणाजवळ येत असताना पुन्हा एकदा आमच्या जीवनाचं समर्पण आम्ही तुला करतो. प्रभू, आमच्या हृदयासंग तू बोलत आहे म्हणून आज आमचं हृदय आनंदित तू करत आहे. हालेलुया. आज पुन्हा एकदा आमच्या हृदयाला आनंदित कर परमेश्वर. पवित्र आत्मा आमच्या हृदयाची भेट घे आणि आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करून तुझ्या गौरवासाठी उपयोगात येशूच्या नावात आम्ही ही प्रार्थना मागतो. यावेळेस आपण देवबापाच्या वचनाकडे जाऊया. ज्यांच्याकडे पवित्र शास्त्र आहे त्यांनी आज आपलं पवित्र शास्त्र उघडूया. यावेळेस आपण आज यशाच्या पुस्तकाकडे जाऊया. यशाचं पुस्तक आपण काढूया. अध्याय क्रमांक 30 कडे आज आपण जाणार आहोत. किती लोक आज स्वर्गीय पित्यावरती अवलंबून आहेत? म्हणा, माझं जीवन मी देवावरती अवलंबून दिलं आहे. नेहमी लक्षात ठेवा, या पृथ्वी तलावर तुम्ही आणि मी जीवन जगत असताना आमचा सगळ्यात मोठा भाव आणि भरोसा हा प्रभू येशू ख्रिस्तावरती ठेवावा लागतो आम्हाला. जो व्यक्ती देवावरती अवलंबून असतो, आत्मिक जीवनात, शारीरिक जीवनात आणि ह्या जगामध्ये ज्या काही त्याला गोष्टी लागतात, त्या भौतिक जीवनात सर्व गोष्टी मनुष्य ज्यावेळेस देवावरती विसंबून राहतो, अवलंबून राहतो, देव त्या मुलाला, देव त्या मुलीला नेहमी आनंदित पाहत असतो. म्हणा सगळेजण आमेन. आणि जे लोक देवावरती अवलंबून राहतात, आपल्या जीवनात सुख येऊ द्या, त्रास येऊ द्या, दुःख येऊ द्या, व्याधी येऊ द्या, वेदना येऊ द्या, वेगवेगळ्या प्रकारे आजार येऊ द्या, शत्रूने आपल्याला चारी बाजूतून वेढा मारू द्या, संकट वेगवेगळ्या प्रकारे आमच्या जीवनामध्ये येऊ द्या, परंतु ज्या मनुष्याचा भाता परमेश्वरावरती आहे, परमेश्वर येशूच्या नावात त्या संकटातून, सर्व समस्यातून त्याला मुक्त करणार आहे. म्हणून आज आपण शिकणार आहोत की मी माझ्या बुद्धीवरती नाही, माझ्या शक्तीवरती नाही, माझ्या ताकदीवरती नाही, माझ्या पैशावरती नाही, माझ्या धनावरती नाही,
माझ्या प्रॉपर्टीवरती मी विसंबून राहणार नाही, तर माझा सगळ्यात मोठा विश्वास आज मला ठेवायचा आहे आणि तो आहे प्रभू येशू ख्रिस्तावर. जो प्रभू येशू ख्रिस्तावरती श्रद्धा ठेवेल, विश्वास ठेवेल, देव त्याच्या जीवनात काहीही करू शकतो. अशक्य गोष्टी शक्य करणारा आमचा परमेश्वर आहे. यीशु मसीह की मेरा सामर जो यीशु ख्रिस्त है, उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ. मेरा सामर जो यीशु ख्रिस्त है, उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ. आमेन. तुम्ही देवामध्ये राहा, देव तुमच्यामध्ये राहील. आणि जर देव तुमच्यामध्ये राहील तर तुम्ही आणि मी नेहमी प्रत्येक गोष्टीवरती देवावरती विसंबून राहणार. तर देवावरती विसंबून राहणाऱ्या लोकांसाठी आज परमेश्वर यशया संदेशाच्या द्वारे आमच्या हृदयासंगात बोलणार आहे. म्हणा सगळेजण आमेन. 30वा अध्याय आणि वचन क्रमांक 15 आपण वाचूया. कारण प्रभू परमेश्वर इस्रायलाचा पवित्र प्रभू म्हणाला, मागे फिरणे व स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे. तुम्ही वाचले जाणार आहात. शांतता व श्रद्धा यात तुमचे सामर्थ्य आहे. यात तुमचे, माझे आणि जो विश्वास ठेवील त्या प्रत्येक माणसाचे येशू ख्रिस्त सामर्थ्य आहे. तुम्ही करताना तर परमेश्वराच्या वचनामध्ये तुम्ही पाहतो, इस्रायलाचा परमेश्वर तो तुमचा आणि माझा देव आहे. म्हणा आमेन. ज्या देवावरती तुम्ही आणि विश्वास ठेवतो तो इस्रायलचा परमेश्वर आहे. तोच अब्राहामाचा देव, तोच इसाकाचा देव आणि तोच याकोबाचा परमेश्वर आहे. आणि इस्रायल जे नाव जे आहे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे ते कोणाला देण्यात आलेलं आहे, तर याकोबाला हे नाव देण्यात आलेलं आहे. हे नाव याकोबाला कुणी दिलेलं आहे? कुठल्या माणसाने त्याला दिलेलं नाही, परंतु परमेश्वराने जुन्या करारामध्ये इस्रायल हे नाव त्याला देण्यात आलेलं आहे. येशू मसीह की परमेश्वराने याकोबाला ज्यावेळेस आशीर्वाद देण्याचं अभिवचन केलं आणि त्याने हट्ट धरला की हे परमेश्वरा तू मला आशीर्वाद दे, आणि जोपर्यंत तू मला आशीर्वाद देणार नाही तोपर्यंत मी तुला सोडणार नाही. आणि शास्त्रामध्ये लिहिलं आहे, रात्रंदिवस देवबापाची आणि याकोबाची झुंजी त्या ठिकाणी तुम्ही आणि पाहतो, झकरपकड तुम्ही आणि पाहतो. आणि पवित्र शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की याकोबाने त्याला आशीर्वाद मिळाल्याशिवाय जाऊच दिलं नाही. आणि तो म्हणतो, प्रभू याकोबा आता पहाट झालेली आहे, मला जाऊ दे. पहाट झालेली आहे, दिवस उजडत आहे, तुम्हाला जाऊ दे. तुझी भक्ती मला माहित आहे, तुझी श्रद्धा मला माहित आहे, तुझा विश्वास मला माहित आहे, आणि तुम्हाला असं जाऊ देणार नाहीये. आणि याकोब त्याला सोडत नव्हता. आणि असं लिहिलं आहे, याकोबाची जी उजवी मांडी आहे त्या उजव्या मांडीचं मांस प्रभूने काढून घेतलं. आणि मग देवाच्या वचनात लिहिलं आहे की याकोबाला देवाने आशीर्वाद दिला. तेव्हापासून बायबलच्या वचनात लिहिलं आहे की याकोब जो आहे लंगडत 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 चालायचा. तर त्यामुळे त्याला तो म्हणतो, आजपासून तुला याकोब म्हणणार नाही. याकोब या नावाचा अर्थ होतो फसवणारा. कोणाला फसवलं होतं त्याने? आपल्या वडिलांना.
प्लॅन मोठा होता. वडिलांना फसवून, भावाला फसवून याकोब पळून निघाला होता. म्हणून त्याला आता म्हणतो, याकोब तुला आता म्हणण्यात येणार नाही, तर इथून पुढे तुला इस्रायल हे नाव देतील. आणि त्या दिवसापासून याकोबाचं नाव इस्रायल झालं. आणि त्याच इस्रायलच्या देवावर तुम्ही आणि मी आज विश्वास ठेवतो. म्हणून यशाया काय म्हणतो, प्रभू परमेश्वर इस्रायलाचा पवित्र प्रभू आहे. कसा आहे? पवित्र आहे तो. मग तुम्ही आणि मी आता पवित्र प्रभू तो काय म्हणाला बघा, मागे फिरणे व स्वस्थ राहणे या तुमचा बचाव आहे. येशू मसीह की तुम्हाला आणि मला ठाऊक आहे की ज्यावेळेस इस्रायल लोक फारोच्या गुलामगिरीमध्ये होते आणि 430 वर्ष गुलामगिरीमध्ये फारोच्या हाताखाली त्या ठिकाणी त्याच्या महालामध्ये, राजवाड्यामध्ये नौकर चाकराचं काम करणारे हे लोक होते. जशी जशी त्यांच्या जीवनावरती सत्ता फारो चालू लागला, बायबल सांगताय त्यांना अन्न, वस्त्र, पाणी, निवारा त्यांना आणि त्यांच्या जनावरांना लागणारा गवत, पेंड्या जे काही त्यांना पाहिजे त्यांना गुलामगिरीमध्ये काम करत राहावं लागत होतं. आणि मग देवाच्या वचनात लिहिलं आहे की 430 वर्ष झाल्यानंतर देवाने त्यांच्यासाठी एक चांगली योजना आखली. आणि परमेश्वराने तुम्ही आम्ही पाहतो की मोशेच्या द्वारे देवाने इस्रायल लोकांना फारोच्या गुलामगिरीतून मोकळं केलं. फारो म्हणजे कोण आहे, तर फारो म्हणजे एक सैतानाचं दर्शक म्हटलं गेलेलं आहे. एक ताकदवान व्यक्ती त्याला म्हटलं गेलेलं आहे. आणि त्या ताकदवान व्यक्ती जो आहे त्याच्या हातामध्ये सगळे लोक गुलाम म्हणून त्या काळात जीवन जगत होते. पण परमेश्वराने पवित्र शास्त्रामध्ये लिहिलं आहे की मोशेला निवडलं आणि मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना त्या बंदिवासातून, त्या गुलामगिरीतून, त्या पापी राज्यातून, त्या वाईटातून मोशेच्या द्वारे देवानं इस्रायल लोकांची सुटका केली. म्हणा सगळेजण आमेन. जसे ताशे गृहातून बायबल सांगते ते बाहेर आले आणि तुम्ही आम्ही पाहतो की त्यांना वाटलं की आता परमेश्वराने आम्हाला सोडलं आहे, परमेश्वर आम्हाला विसरला आहे, परमेश्वराने आम्हाला टाकून दिला आहे. जो परमेश्वर इस्रायलमध्ये मिस्रामध्ये आमची मदत करण्यासाठी आला होता, तो परमेश्वर आता आमच्या पुढच्या प्रवासामध्ये नाहीये. आणि म्हणून इस्रायल लोक जे आहे तुम्ही आम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये पाहत आहोत, देवाच्या विरुद्ध कुरकुर करू लागले. काय करू लागले? बोला ख्रिस्त राजा की. जसे कुरकुर करू लागले, परमेश्वराच्या वचनात लिहिलंय अनेक गोष्टी तुम्ही आम्ही पाहतो, तरी परमेश्वर त्यांच्या बरोबर होता. देव त्यांच्या संगती होता. रात्री मेघस्तंभ आणि दिवसा अग्निस्तंभ. जुन्या करारामध्ये हा प्रभू येशू ख्रिस्त होता. आमेन. आणि जसे ते पुढे निघाले तुम्ही आम्ही पाहतो, जसे जसे ते पुढे जाऊ लागले पुढे काय आले? मग समुद्र आला, लाल समुद्र. आणि लोक पेचात पडले, आता काय होणार? लोकांना वाटलं आता काय खरं नाही आमचं. पाठीमाग सैनिक लागलेला आहे फारोच, तलवारी घेऊन, भाले घेऊन, सोटे घेऊन, हत्यार घेऊन पाठीमाग लागले. आणि पुढे जर पाहिलं तुम्ही आम्ही, मोठा समुद्र त्या ठिकाणी आहे. आणि इस्रायल लोकांना असं वाटलं की आता आमचं काही खरं नाही, आमचं आता काही खरं नाही. जीवनामध्ये तो क्षण जर तुम्ही आम्ही आठवला तर शत्रूने त्यांना वेढा दिलेला आहे.
चारी बाजूने शत्रू त्यांच्या उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्या हातात तलवार आहे आणि ते त्यांना आता मारणार आहे. पण मोशे त्यांना वारंवार सांगत होता, ज्या देवानं मला तुमच्या हितासाठी कल्याणासाठी पाठवलेला आहे तो परमेश्वर तुम्हाला या तांबड्या समुद्रातून देखील बाहेर काढण्यास समर्थ आहे. आमेन. पण तरी देखील लोकांचा विश्वास बसत नव्हता. हे कसं होणार आहे. आता त्यांना भीती वाटू लागली आणि भीती वाटल्यानंतर देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, त्यांना काही सुचेना, त्यांना काही समजेना. अशा परिस्थितीमध्ये काय करणार. बायबलच्या वचनात लिहिलं आहे की ते मोशेला देखील देवाच्या सेवकाला नाव ठेवू लागले. आम्ही बरो होतो, आम्ही त्या गुलामगिरीमध्ये होतो, आम्हाला खाणं पिणं सगळं काही त्या ठिकाणी व्यवस्थित मिळत होतं. तू या ठिकाणी आम्हाला कशासाठी आणलं. मारण्यासाठी आणलं का. आमच्या लेकरा बाळांना मारण्यासाठी आणलं का. आमच्या जनावरांना उपाशी राहण्यासाठी या ठिकाणी आणलं का. देवाच्या वचनात लिहिलं आहे ते देवाच्या सेवकाच्या विरुद्ध कुरकुर करू लागले, देवाच्या सेवकाच्या विरुद्ध बोलू लागले. परंतु मोशेला हे ठाऊक होतं की ज्या परमेश्वराने मला निवडलं त्याच्या समोर हा तांबडा समुद्र काहीच नाहीये. तो असा परमेश्वर आहे, एल शदाया देव, सर्व शक्तिमान परमेश्वर या तांबड्या समुद्राला देखील दुभावू शकतो, वेगळा करू शकतो आणि त्याच्या लोकांना त्यातून पार घेऊन जाऊ शकतो. आणि इस्रायल लोक तुम्ही आम्ही पाहतो धावा करू लागले. इस्रायल लोक तुम्ही आम्ही पाहतो हाक मारू लागले आणि हाक मारायची देवाला त्यांनी मारली मोशेला. देवाच्या लोकांनो, आपण देखील याच परिस्थितीमध्ये आज या जीवनामध्ये आहे आणि आम्हाला देखील आज सुटकेची अपेक्षा आहे. परंतु आज आत्मिक जीवनात तुम्हाला आणि मला आजाद होण्याची गरज आहे. शैतान दुष्ट तुम्हाला आणि मला सहजासहजी सोडू शकत नाही. वेगवेगळे प्लॅन आपल्या जीवनामध्ये रचत आहे, वेगवेगळे डाव आपल्या जीवनामध्ये तो रचत आहे. आणि जो माणूस प्रभू मध्ये आहे, जो माणूस देवाच्या उपस्थितीत चालतो, जो माणूस देवाच्या सहवासामध्ये जीवन जगतो, तो नेहमी देवाचं पवित्र शास्त्र वाचतो, देवाची आराधना करतो, देवाच्या वचनाचं आज्ञाचं पालन करतो. नेहमी चालताना, बोलताना, उठताना, खाताना, पिताना प्रभूचं गुणगान करत असतो. शैतान अशा लोकांच्या पाठीमाग हात धुवून लागलेला आहे आणि त्याची इच्छा काय आहे की ह्या लोकांना मी संकटामध्ये टाकील, या लोकांना मी अडचणीमध्ये टाकील, या लोकांना मी चारी बाजूतून माणसाच्या द्वारे घेरील, शत्रूच्या द्वारे त्यांना मी घेरील. त्याच्या जीवनावरती ज्यावेळेस संकट येईल, त्यांच्या जीवनावेळेस परिस्थिती नादान येईल, त्यावेळेस तो म्हणतो ज्यांना कोण वाचवेल तुम्ही बघणार आहे. आणि मग अशा परिस्थितीत तुम्ही आम्ही पाहतो की संकट आल्यानंतर, समस्या आल्यानंतर, शत्रूने आम्हाला घेरा घातल्यानंतर किंवा आजार आमच्या जीवनावरती आल्यानंतर आम्ही देखील काय करतो. आम्ही त्या जीवनात होतो, चांगलं होतो, आम्ही त्या जीवनात होतो, ते बेस्ट आमचं जीवन होतं, छान आमचं जीवन होतं. आम्ही उगाच प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा कार्य करायला लागलो, आम्ही उगाच प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवायला लागलो. कशाला आम्ही गेलो चर्च मध्ये. आम्हाला काय माहिती की चर्च मध्ये आल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा कार्य केल्यानंतर पुन्हा पुन्हा आमच्या जीवनात संकट येतील, संकट येतील, संकट येतील. आणि खूपशे लोक या शेवटच्या दिवसामध्ये
ज्यांनी ज्यांनी प्रभू येशूचा स्वीकार केला, प्रभूच्या मार्गामध्ये ते जीवन जगत आहेत, चालत आहेत. पण असे काही लोक आहेत देवाच्या लोकांनो की त्यांनी आज प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून दिलं आहे. त्याच्या सामर्थ्यावर, त्याच्या ताकदीवर देवाच्या आज त्या माणसाचा विश्वास राहिला नाही. कारण का? तो म्हणतो पुन्हा पुन्हा आमच्या जीवनावरती संकट येत आहे. एक झालं का एक झालं का दुसरं झालं का तिसरं झालं का चौथं. या संकटातून आम्ही कुठंतरी बाहेर निघतोय, तर दुसरं संकट आमच्या जीवनावरती उभाच आहे. आणि काय उपयोग आहे सेवा कार्य करून? काय फायदा आहे आम्हाला सेवा कार्य करून प्रभूचा? काही उपयोग नाही. या प्रकारे लोक म्हणतात ही सेवा नाही केलेली चांगली. आम्हाला वाटलं होतं प्रभू येशू ख्रिस्ताकडे आल्यानंतर आम्हाला आनंद मिळेल, हालेलुया, आम्हाला सुख मिळेल, आम्हाला समाधान मिळेल, आम्हाला आरोग्य मिळेल, आमच्या जीवनावर, आमच्या लेकरांबाळावर, आमच्या फॅमिलीवरती संकट येणार नाहीत आम्हाला वाटत होतं. कारण अशी सुवार्ता जगामध्ये सांगितली जाते आज की तुम्ही देवाकडे या, तुम्ही ख्रिस्तावरती या, म्हणजे तुमचे संकट दूर होईल, तुम्हाला आशीर्वाद मिळेल, तुम्हाला शांती मिळेल, या आजारातून तुम्ही मुक्त व्हाल. पण बायबलची जी सुवार्ता आहे, बायबल एकच सांगते गुलामगिरीतून. याचा अर्थ काय? पापी राज्यातून बाहेर काढण्यासाठी, श्रापित राज्यातून बाहेर काढण्यासाठी देवानं आपल्या पुत्राला तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी पहिल्यांदा दिला आहे. तू सैतानाच्या जुवाखाली राहू नये ही प्रभूची इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की मानव जातीला अनंत काळचं जीवन मृत्यूच्या नंतर भेटावं, यासाठी ही सुवार्ता आहे. आमेन. आपण पास्टर आम्ही ती सुवार्ता तर ही ऐकली होती की देव आम्हाला संकटातून तारील, पण तुम्ही त्याच्यावरती अवलंबून राहिले पाहिजे, तुम्ही त्याच्याबरोबर चालले पाहिजे, तुम्ही त्याचं ऐकलं पाहिजे. जर तो तुमच्या संग बोलतो त्याप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे. जर तुम्ही आणि मी अशी सेवा कार्य करत राहू, प्रत्येक गोष्टीला त्याच्यावरती विसंबून राहू, अवलंबून राहू, प्रार्थना करत राहू, शास्त्र वाचत राहू, तर परमेश्वर नक्की श्रद्धा ठेवणाऱ्या माणसाला, भाव ठेवणाऱ्या माणसाला, विश्वास ठेवणाऱ्या माणसाला तो बरोबर त्या संकटातून देखील बाहेर काढतो. मला सगळेजण आमेन. संकटातून काय करतो? संकट जब मुझ पे खा जाने को आए, संकट जब मुझको खा जाने को आए, ठोकर खा के वो गिर जाए, ठोकर खा के वो गिर जाए, मेरा सामर जो यीशु ख्रिस्त है, उसमें सब कुछ मैं कर सकता हूँ. संकट ज्यावेळेस तुमच्या जीवनावर येईल, माझ्या जीवनावर येईल, पण तुम्ही आणि मी देवावरती अवलंबून राहतो का? देवावरती विसंबून राहतो का? कारण तुम्हाला आणि मला कळायला पाहिजे की इस्रायलचा परमेश्वर कसा आहे, पवित्र आहे, आणि त्याची इच्छा देखील तुम्ही आणि मी काय आहे, मागे फिरा. तुम्ही देवापासून दूर जाऊ नका, तुम्ही परमेश्वराच्या उपस्थितीपासून लांब जाऊ नका, तर तुम्ही स्वस्थ उभे राहा, तुम्ही स्थिर उभे राहा, तरच तुमचा बचाव केला जाईल. लोक आज पळत आहे. कधी कधी त्यांच्याकडे पाहून आम्हाला विशेष वाटतं. कधी या चर्च मध्ये जात आहे, कधी त्या चर्च मध्ये जात आहे, कधी इथं असतात, कधी तिथं असतात, कधी खाली असतात. देवाच्या लोकांनो पळून काही उपयोग होत नाही. चर्च बदलून देखील काही उपयोग होत नाही. पाळत देखील बदलून काही उपयोग होत नाही आपल्या जीवनामध्ये. कारण बायबलचा परमेश्वर हा पवित्र परमेश्वर आहे.
तुम्हाला आणि मला कुठेही जरी गेलं तर तुम्हाला आणि मला प्रभूची सेवा करावं लागेल. म्हणा आमेन. त्याच्यावरती विश्वास ठेवावाच लागेल. तुम्ही आम्ही देवाच्या विरुद्ध इस्रायल लोकांसारखी नेहमी कुरकुर करत असेल तर परमेश्वर तुम्हाला आणि मला म्हणतो, मी तुला मदत करणार नाही, मी तुला संकटातून तारणार नाही, मी तुला अडचणीतून बाहेर काढणार नाही, कारण तू माझ्यावरती अवलंबून राहत नाही. आपल्या क्षेत्रामध्ये आपलं जीवन चेक करा की मी देवावरती आज अवलंबून आहे का. आपण जगामध्ये जीवन जगत असताना नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की मला देवावरती अवलंबून राहायचं आहे. आमेन. सर्व गोष्टीमध्ये मी देवावरती अवलंबून राहील. पण इस्रायल लोक राहत नव्हते, म्हणून परमेश्वर त्यांना म्हटला, तुम्ही मागे फिरा. काय फिरा म्हणा, काय फिरा, मागे फिरा, पाठीमाग. कुठं चालले तुम्ही तोंड वर करत. चर्च मधले लोक ज्या वेळेला चर्च बदलतात त्यांना वाटतं तिकडे गेल्यानंतर माझे प्रश्न सुटतील, तिकडे गेल्यानंतर माझे संकट दूर होतील, तिकडे गेल्यानंतर माझ्या जीवनात प्रॉपर्टी होईल, भविष्यवाण्या होतील, प्रगटीकरण होईल आणि त्याच्यातून मला काहीतरी मार्गदर्शन मिळेल. नाही नाही, तिकडे खूप मोठे अभिषिक्त सेवक आहेत, अभिषिक्त त्या ठिकाणी पाळक आहे आणि त्यांच्याकडे जर आम्ही गेलो तर आम्हाला खूप देवाचं सामर्थ्य मिळेल. पवित्र शास्त्रामध्ये अशी एकही गोष्ट या ठिकाणी लिहिलेली नाही. कुठेही तुम्हाला आणि मला सेवा कार्य करण्यासाठी जर गेलं तर फर्स्ट गोष्ट आहे तुम्ही आणि विश्वास ठेवावा लागेल. काय ठेवावा लागेल, विश्वास, आणि स्थिर उभा राहावा लागेल. इस्रायलच्या परमेश्वरासमोर स्थिर उभे राहा. हे प्रभू, मी तुझ्या पायाजवळ आलेलो आहे. चाहे त्या कलिशामध्ये 10 लोक असू द्या, 20 लोक असू द्या, 50 लोक असू द्या, देव तो एकच आहे. भूतही विश्वास ठेवतात आणि थरथर कापतात, पण देवाचे लोक अजून थरथर कापत नाही. देवाच्या लोकांनी त्या इस्रायलच्या प्रभू पुढे उभा राहायला शिकलं पाहिजे की प्रभू, मी स्थिर आहे आणि माझा विश्वास देखील स्थिर आहे. मी हलणार नाही, माझा विश्वास सोडणार नाही, मी डगमगणार नाही. परिस्थिती माझ्या जीवनावरती कशी आली तरी देखील मी घाबरणार नाही. सैतानाने कितीही तुझ्या परवानगीने माझ्या जीवनावर प्रहार केले, हल्ले केले, हमले केले, तरी मी तुझ्यापासून मागे फिरणार नाही. मी तुझ्याकडे पाहून चालणार आहे. आज संकट आल्यानंतर लोक सोडू जातात आणि दुसऱ्या मंदिराकडे धाव घेतात. आणि असं वाटतं त्यांना तिथं गेल्यानंतर त्यांना आशीर्वाद मिळेल, इथं गेल्यानंतर त्यांना आशीर्वाद मिळेल. असं आहे का? बायबल मध्ये तुम्हाला मला असं वाचायला नाही मिळणार. स्थिर व्हा म्हणतो. काय व्हा? बोला सगळे, काय व्हा? स्थिर व्हा. हे फार महत्वाचं आहे. आणि स्वस्थ रहा, या तुमचा बचाव आहे. स्थिर रहा आणि स्वस्थ रहा. शांत राहा देवाच्या समोर. देवाला त्याचं काम करू द्या. आपल्या बुद्धीवर, शक्तीवर, ताकदीवरती विसंबून राहू नका. त्या प्रभूला सगळ्या गोष्टी करता येतात. काय तुमच्या जीवनाचे प्रश्न, काय तुमच्या जीवनाच्या अडचणी आहेत त्या प्रभूला माहित नाही का? पण प्रभू म्हणतो मी करण्यास समर्थ आहे. पण तू माझ्या समोर उभाच राहत नाही शांततेने. तुझा जीव इकडं जा, तिकडं जा, इकडं जा, इकडं जा, इकडं पळ, तिकडं पळ. तू पळ 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 करत राहा. मी कसं काय तुझ्या जीवनात काम करू, तुझ्या घरामध्ये काम करू, तुझ्या परिवारामध्ये मी काम करू, तुझ्या लेकराबाळांच्या जीवनात मी काम करू, मी कसं काय करू? तुम्हाला परवानगी देत नाही काम करण्यासाठी. माझी काम करण्याची वेळ आणि तुझी पळ काढण्याची वेळ एकच झाली. येशू प्रभू